आणि यानंतर आपण बघणार आहोत काही महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूजमध्ये। राज्यात सोमवारी 10,221 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 63.76% इतकं झालंय। राज्यात 266 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि 3.52% इतका मृत्यूदर आता सध्या राज्याचा आहे। राज्यात आतापर्यंत 2,87,030 रुग्ण बरे झालेत। मंत्रालयात कक्ष अधिकारी विशाल डोके यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। वित्त विभागात कक्ष अधिकारी म्हणून डोके कार्यरत होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। डोके यांच्या मृत्यूमुळे मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे। नवनीत राणा यांच्या मुलींनाही कोरोनाची लागण झाली आहे। तसंच नवनीत राणा यांच्या सासू आणि सासऱ्यांना नागपूरच्या बोखाट रुग्णालयात हलवण्यात आलंय। हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी क्वारंटाईन झाले। जिल्हा परिषद बुधवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। संपूर्ण इमारत सॅनिटाईज करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये सरसकट दुकानं उघडायला आता परवानगी देण्यात आली आहे। मद्य विक्रेत्यांना काउंटरद्वारे विक्री करता येणार आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सगळी दुकानं खुली राहतील। पुण्यातही P1 P2च्या निर्बंधांच्या विरोधात व्यापारी महासंघ पुन्हा एकदा आक्रमक झालाय। राज्य शासनाचे आदेश असूनही अकोल्याचे कलेक्टर P1 P2चे निर्बंध शिथिल करत असतील तर मग पुण्यातच हे निर्बंध का कायम ठेवले जातात असा सवाल पुणे व्यापारी महासंघाने उपस्थित केलाय। 1 ऑगस्टपासून पुण्यातल्या कोरोना लॉकडाऊन उठले, पण 29 जुलैच्या शासन निर्देशांनुसार पुण्यासह इतर 7 शहरांमध्ये P1 P2चे निर्बंध कायम आहेत। म्हणूनच व्यापाऱ्यांना एका रोडवरच्या दुसऱ्या बाजूची दुकानं एक दिवसाआड बंद ठेवावी लागतात। अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या मुंबईतच आहे असा खुलासा रियाचे वकील यांच्याकडूनच झालाय। बिहार पोलिसांनी रिया नॉट रिचेबल असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे बिहार पोलिसांचा खोटेपणाचा वाट्यावर आलाय। बिहार पोलिसांकडून चौकशी करता कोणतंही समन्स किंवा नोटीस आली नाही असं रियाच्या वकिलांनी सांगितलंय। मात्र मुंबई पोलिसांनी रियाचा जबाब नोंदवला आहे। सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सुशांतचे वडील के सिंग पहिल्यांदाच समोर आलेत। मुंबई पोलिसांनी दखल न घेतल्यानं बिहार पोलिसांकडे गेल्याचा दावा त्यांनी केलाय। तर मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी म्हटलंय। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। परमवीर सिंह यांनी मंत्रालयातही भेट घेतली। जवळपास दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली। मात्र भेटीदरम्यान काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता ईडीकडूनही चौकशी होणार आहे। ईडीने सुशांत सिंह राजपूत याच्या सीएला चौकशीसाठी बोलावलं आहे। तर सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी योग्य पद्धतीने तपास सुरू असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी म्हटलंय। त्यांनी पत्रकार परिषद देत ही माहिती दिली आहे। सुशांतच्या अकाउंटमधून रियाच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं। परमवीर सिंग यांच्या वक्तव्यानंतर आता सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाला वेगळं वळण आलंय। तर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी बिहारहून आलेल्या 4 पोलिसांचं पथक मुंबई महापालिका शोधतात। या 4ही बिहार पोलिसांना क्वारंटाईन करण्यासाठी महापालिका अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार आणि मुंबई पोलिसांमध्ये तणाव वाढताना दिसतोय। पाटणा इथून सुशांत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या मुंबई पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आलं। यावर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे। विनय तिवारी ऑफिशियल ड्युटीवर मुंबईत पोहोचले होते, पण रात्री 11 वाजता मुंबईतल्या पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीनं क्वारंटाईन केलं। पालिकेतील भाजपचे गटनेते विनोद मिश्रा यांनी विनय तिवारींना क्वारंटाईन करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे। क्वारंटाईनचा हा नियम यापूर्वी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना का लावण्यात आला नाही असा सवाल त्यांनी केलाय। SP तिवारी यांना क्वारंटाईन करण्याचा मुद्दा चांगला सापताना दिसतो। या संदर्भात काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ट्विटही केले। तिवारी यांना क्वारंटाईन केलेले BMC अधिकारी आणि पोलीस वेळे झाले। सुशांत सिंह या प्रकरणामध्ये चौकशीसाठी आलेले तिवारी यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन केलं, मग चौकशी होणार कशी? मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा आणि तिवारी यांना सोडावं, बिहार पोलिसांना सहकार्य करावं, अन्यथा विनाकारण मुंबई पोलिसांभोवती संशय निर्माण होईल असं मत निरुपम यांनी व्यक्त केले। कोरोनाचं संकट सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं नागपूर दौऱ्यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। दरम्यान पाटणाचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना नियमानुसार क्वारंटाईन करण्यात आल्याचंही ते म्हणाले।
बिहारच्या IPS अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेनं क्वारंटाईन केलं आणि याविरोधात भाजप उत्तर भारतीय सेलकडून आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आयुक्तांनी भेट दिली नसल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांनी आपलं निवेदन आयुक्त कार्यालयाच्या गेटवर चिकटवलं आहे. सुशांत सिंग आत्महत्या चौकशी प्रकरणी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे त्यावरून मला असं वाटतं की मुंबईनं माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलंय. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.